एक बाई मुंबईला जायला निघाली आणि गेली, अर्ध्या रस्त्यात गेली असेल ट्रेनमधून. मग तिच्या लक्षात आलं संध्याकाळी परत यायचं आहे, तर मी पोळ्या करून ठेवलेल्या आहेत, चपात्या. तर ते चपात्याला मुंग्या लागत्याल म्हणली, संध्याकाळपर्यंत व्हायला जात्या सगळ्या. म्हणून तिनं पोराला सांगितलं त्या चपात्या ज्या आहेत ना टोपल्यात, त्या चपात्या पाण्यात ठेव म्हणजे मुंग्या होणार नाही. मग आता त्या पाण्यात कशा ठेवायच्या, त्या पोराने कधी बघितलेलं नव्हतं. कशा ठेवायच्या, त्याच्यात खाली काहीतरी ठेवावं लागतं, पाणी घ्यायचं, त्या पाण्यात काहीतरी भांडं ठेवायचं, मग त्याच्यावर ठेवायचं, मग त्या चपात्यावर झाकायचं, असं ठेवायचं. तर त्या पोरानं काय केलं, बादलीत पाणी घेतलं आणि सगळ्या चपात्या त्याच्यावर ठेवल्या. 10-12 चपात्या होत्या, सगळ्या त्या बादलीत पाणी घेतलं आणि त्या पाण्यात ठेवल्या चपात्या. आता संध्याकाळी कसं त्याच्या आईला वाटलं आता काय घरी गेल्यावर काय करायचं नाही, आराम आहे, भाजी करून ठेवलेली आहे, चपात्या पण आहेत, आरामशीर बसायचं. मग आल्यावर पोराला विचारलं, बाळा चपात्या पाण्यात ठेवल्या का? मला हा ठेवल्या. तू सांगितलं की लगेच ठेवल्या. तिनं आपलं ते भाजी घेतली, गरम केली आणि जेवायला आणलं सगळं. तिथं बसायचं तिथं आणि बसली तिथं. त्याला म्हणली त्या चपात्या आण. त्याने आणली बादली आणि तिच्याकडे ठेवली. ती म्हणली, अरे जेव्हा तुला सांगितलं होतं चपात्या पाण्यात म्हणजे अशा ठेवायच्या. म्हणला मला काय माहीत. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय, ज्याला जे येतं तेच सांगावं. नाहीतरी असल्या आई आणि असलं पोरगं काय उपयोग. जे येतं का नाही तेच सांगावं. तर असलं केल्यावर कसं व्हायचं, तुम्हाला पटत असलं तर सांगा.